ट्रॉफी फायटर्स आपला एक खेळाडू पाठवा ना या ठिकाणी. आगाऊ खेळाडू पाठवा. आगाऊ म्हणजे एक्स्ट्रा. आपल्या शिवराळ भाषेतला आगाऊ नका पाठवू. चला या ठिकाणी आपण पाहतो श्रीनाथ साहेब 11 संघाचा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पोहोचलेला आहे. स्ट्राईकला आपण बॅट्समन पाहतो शुभम जगताप, नॉन स्ट्राईकला विशाल जगताप. सुरू होते मॅच आजच्या दिवसातील दुसरी. पहिला चेंडू तटवला आहे आणि आगाज तर सुंदर केला गेला. या ठिकाणी एक धाव मिळते. अगदी सन्मानजनक तटवलेला हा चेंडू एका धावेत परावर्तित केलंय. माझ्या मते गोलंदाज कृष्णा तोडकर आपल्या संघासाठी अष्टपैलू कामगिरी तो आजपर्यंत करत आलाय. सलगच्या 3-4 दिवसामध्ये आपण पाहिलं आपल्या संघाला कायम असं पुढे ठेवण्यामध्ये त्याचा मोठा मोलाचा वाटा आपण पाहिला. आता स्ट्राईकला आपण बॅट्समन पाहतो विशाल जगताप. डावखुरे आताच हा गोलंदाज. डावखुरे फलंदाज थोडे आपल्याकडे कमी आहेत. पुढील चेंडू अमोल दादा आपल्यापाशी तो श्वान झोपलेला आहे ना, त्याला थोडं म्हणावं पलीकडे जा, सन्मान करा, काय हरकत नाही. चला दरम्यान डॉट चेंडू. कृष्णाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो डॉट डिक्लेरेशन झोन मध्ये गेला. एक धाव मिळते. 2 धावा. तीन धावा धावपलकावरती. कृष्णाचा पुढील चेंडू निर्धाव स्वरूपाचा. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम त्या ठिकाणी बचत आपण पाहतो धावांची. निर्धाव स्वरूपाचा असणार आहे चेंडू. गोलंदाजाला क्षेत्ररक्षण जेवढे मदत करू शकताल तेवढा गोलंदाज प्रभावी गोलंदाजी करू शकतो. आपण पाहिला पुन्हा एकदा अलेक्सा चर्चेन तटवलेला त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव नक्कीच मिळते. आपण पाहिलं ओव्हर संपलेली आहे कृष्णाची. आपण पाहतो एका षटकाच्या समाप्तीनंतर ट्रॉफी फायटर संघाचा कुठल्याही प्रकारचा धोका या ठिकाणी न पत्करता 4 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. आपण पाहिलं या मॅच मध्ये सर्कलच्या ओव्हर खरं तर आपण पाहतो किंवा मनोमन असं ठरवतो की सर्कलच्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या पाहिजेत, परंतु या ठिकाणी आपण आज तर अशी परिस्थिती पाहतो की प्रत्येक खेळाडू प्रत्येक टीम आपली जबाबदारी घेऊन खेळते. कुठल्याही स्वरूपाची विकेट या ठिकाणी जाणार नाही याची खातरजमा करून घेत आहेत आणि अत्यंत सावध पहिलं षटक या ठिकाणी खेळून काढलं जाते, कारण पहिलं षटक टाकणारा गोलंदाज हा तितकाच प्रभावी असतो. दुसऱ्या षटकावर या ठिकाणी आक्रमण करायचा प्रयत्न आपण पाहिला. 1 धाव या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे आणि विकेट टिकून राहिलेल्या ज्या ओव्हर्स आहेत त्या ओव्हर्सवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न नक्की केला जाणार. आपण पाहिलं प्रत्येक मॅचेसला आपण नवीन बॉल देतो. बॉल या ठिकाणी जोरदार प्रहार. चेंडू एक टप्पा घेत कव्हरच्या डोक्यावरून खणखणीत 4 धावा. एक सुंदर फटका. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे पहिल्या ओव्हरमध्ये आपण या ठिकाणी पाहिलं बचत, आपल्या विकेटची कशी बचत करायची याचा अभ्यास पुरेपूर प्रत्येक संघ या ठिकाणी करून आलेला दिसतो. आणि दुसऱ्या षटकाच्या आपण पाहिलं पहिल्याच चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती मात्र मोठा फटका या ठिकाणी घेण्यात यश मिळवलंय. आपण पाहतो गोलंदाज वैभव जगताप असतील गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा लेग साईडचे तटवलेला जमिनीला समांतर लगत फटका. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी खोडून काढला गेला. 1 धाव नक्कीच मिळते आहे. बिरूच्या करवी आपण पाहिलं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. अशा छोट्या छोट्या तुम्ही जे काही मदत करू पाहताल गोलंदाजाला तेवढी प्रभावी गोलंदाजी आपला गोलंदाज करणार म्हणजे करणार. तुम्ही जर हातातून कॅच सोडाल, चौकार सोडाल तर मात्र गोलंदाजाचा समतोल या ठिकाणी बिघडला जाऊ शकतो आणि जास्तीत जास्त त्याचा फायदा समोरच्या संघाला होऊ शकतो. चला आता पुन्हा एकदा डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहतो शुभम असणार आहे स्ट्राईकवर. सॉरी विशाल. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच उडाला, हातातून निसटला गेला. झेल सुटतोय विशालचा या ठिकाणी. एके काळचे जॉन्टी रोड्स यांनी या ठिकाणी झेल सोडला. असो, जॉन्टी रोड्स फेमस होते त्यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी. तुम्ही तुमच्या काळात व्यवस्थित क्षेत्ररक्षण केलं असेल म्हणून तुम्हाला ती पदवली, त्यावेळी तुम्हाला ती बिरुदावली या ठिकाणी लावली गेली. परंतु ती बिरुदावली का लावली गेली? ही संधी मिळण्यासाठी.
असो, तुम्ही आता वाईट वाटून घ्यायची गरज नाही, कारण आता अमोल दादाकडून पण कॅच सुटला, त्यामुळे तुम्ही आता जास्त बर्डन घेऊ नका. दरम्यान पाहिलं 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. पुढील चेंडू असणारा वैभवचा धाव संख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अंगभेदक मारा या ठिकाणी निर्धाव स्वरूपाचा चेंडू असणार आहे. दरम्यान प्रतीकजी पांगारकर यांच्या वतीने आपण पाहतो षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ट्रॉफी फायटर्स संघ कुठल्याही प्रकारचं नुकसान न करता 14 धावा आपल्या धावफलकावरती जमवतात. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी असणार आहे. 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पॉइंट टेबल मध्ये नंबर 3 चा संघ आणि नंबर 4 चा संघ या दरम्यान ही सुरू आहे मॅच. जो संघ या सामन्यामध्ये विजय प्राप्त करणार तो थेट पहिल्या क्रमांकावरती जाऊन पोहोचणार आणि हरलेला संघ हा 4थ्याच क्रमांकावरती राहणार आहे. म्हणजे त्याचं स्थान डळमळीत झालं का, तर ते हा सुद्धा नाही आणि नाही सुद्धा नाही. कारण त्याचं कारण असं आहे, त्यानंतर देखील त्यांची एक मॅच शिल्लक असणार आहे. चांगल्या फरकाने जर ते समोरची मॅच जिंकतात तर त्यांचं स्थान कायम राहणार. म्हणजे आतापर्यंत क्रमांक 5 पर्यंतचे जे संघ आहेत ना, ते या स्पर्धेतून बाहेर गेले असं म्हणता येणार नाही. परंतु या ठिकाणी खालील जे 6, 7 आणि 8 नंबरचे जे संघ आहेत, 6, 7 आणि 8 नंबरचे जे संघ आहेत त्यांचं स्थान या ठिकाणी मात्र आपण पाहतो थोडंसं धोक्यात आलंय असं म्हणायला हरकत नाही. तर पॉइंट टेबल तुम्ही पाहताय स्क्रीनवर तुमच्या. दरम्यान सुरू करा सामना. आपण पाहतो गोलंदाज या ठिकाणी विकास जगताप असतील आणि पुन्हा एकदा तुम्ही पाहताय विशालला डावकुरे हाताचा फलंदाज. वारं देखील थोडंसं, वाऱ्याची दिशा ही डावकुऱ्या फलंदाजाला मदत करणारी आहे असं जाणवतंय. परंतु डावकुरे हाताच्या फलंदाजाने अजूनही प्रभावी कामगिरी या ठिकाणी आतापर्यंत देखील केलेली नाहीये. या ठिकाणी फटका मारला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप दूरवर राहतो. डोक्यावरून चेंडू पार होईल. 4 धावा नक्कीच मिळतील. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं विशालला थोडंसं चिडवण्याचं काम आमच्याकडून झालं असं म्हणावं लागेल. चला पुन्हा एकदा तुम्ही पाहताय तुमच्या स्क्रीनवरती पॉइंट टेबल दिसतोय. तुम्ही अधिक माहितीसाठी त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. निर्धाव स्वरूपाचा चेंडू तुम्ही पाहिला मैदानात. विकास जगताप यांच्या वतीने हा चेंडू फेकला गेला होता. पुढील चेंडू पुन्हा एकदा विशालच्या बॅटमध्ये चेंडू येत नाही. जागेवरून मारण्याचा प्रयत्न. हाफ पिच क्रिकेट एवढं सोपं नाही. तुम्हाला जागेवर इथं काहीच मिळणार नाही. तुम्हाला प्रत्येक धावेसाठी धाव करावी लागणार आहे. प्रत्येक धावेसाठी तुम्हाला जागा बदलावी लागणार आहे. जॉन्टी रोड्स थोडंसं आपलं त्या ठिकाणी जुने दिवस आठवताना आठवत चेंडू अडवतायत. हरकत नाही. पुन्हा तुम्ही कधीही लई पकडू शकता. हरकत नाही. तुम्ही खेळत राहा. डान्सिंग डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. विकास जगताप उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत स्पर्धेमध्ये केलेली. या ठिकाणी पाहूया चेक. षटक संपलं जात आहे. थोडंसं अपील केलं. अपील मध्ये आपण पाहिलं उत्साह जास्त होता. आत्मविश्वास कुठेतरी कमी वाटत होता. कदाचित ते पंचांच्या नजरेतून सुटलं नसावं आणि षटक संपलं जात आहे. 3ऱ्या क्रमांकाचं. धावा असतील 19. कुठल्याही स्वरूपाची या ठिकाणी विकेट्स अजूनही मिळवण्यात यश मिळालं नाही श्रीनाथ साहेब 11 संघाला. 19 धावा, 0 विकेट. 12 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या किती जमवणार आणि श्रीनाथ साहेब संघाला या ठिकाणी तुम्ही किती धावांचं टार्गेट देणार उर्वरित 2 षटकात पाहू आपण. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक या ठिकाणी कृष्णा तोडकरच्या हातामध्ये चेंडू. श्रीनाथ 11 तुम्ही 2 ओव्हरच्या मध्ये भरपूर वेळ घेताय. पंच तुम्ही बिंदास पेनल्टी द्या. या ठिकाणी आम्हाला कळवा. लगेच पेनल्टीची अंमलबजावणी या ठिकाणी होईल. दरम्यान फॉलो थ्रो मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. विशाल आणि शुभमला मात्र आता थोडं जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. खणखणीत षटकार. का मी इतक्या वेळ विकेट टिकवली.
याचं प्रत्युत्तर या ठिकाणी देतो आपल्याला विशाल. डावखोर हाताचा फलंदाज, वाऱ्याची दिशा थोडी मदतीला आहेच. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहतो. नियोजित क्षेत्राकडे झेंडू गेला, 1 धाव नक्की मिळते या ठिकाणी. या एका धावेने धावफलक पुढे जातो. 26 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. कृष्णाचा पुढील चेंडू आपण पाहतो विशालसाठी. फुलटॉस या ठिकाणी तटवलाय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी कुठलाही प्रयत्न. हो, 2 धावा आत्ताच्या. पुढील चेंडू कृष्णाचा, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न पाहतो आपण. समोरच्या दिशेने चेंडू, क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव नक्की मिळेल. कृष्णाच्या या षटकामध्ये आपण पाहिलं थोडंसं महागडं हे षटक ठरावं लागले. आतापर्यंत 10 धावा कृष्णानं खर्च केल्यात. 1 चेंडू बाकी आहे. 4थ्या षटकावर मात्र या ठिकाणी ट्रॉफी फायटर्सने हल्ला चढवलाय. शुभम जगताप स्ट्राईकवर. खोलवर टप्प्याचा चेंडू तुटवला. डिक्लेरेशन झोनकडे चेंडू जातो. 1 धाव नक्कीच मिळणार आहे. दरम्यान षटक देखील संपलाय. 4 षटकांचा खेळ संपला. ट्रॉफी फायटर्स अजूनही कुठल्या प्रकारचा धोका ते पत्करत नाहीयेत आणि 0 विकेट आपण पाहतो. त्यांच्या 30 धावा धावफलकावरती जमा आहेत. 6 चेंडूंचा खेळ मैदानात शिल्लक आहे. उर्वरित 6 चेंडूंमध्ये किती धावा जमवतात पाहू आपण. पुन्हा एकदा श्रीनाथचा विलेवन संघ आपणास मी विनंती करेन, आपण ओव्हरमध्ये जो काही वेळ आहे तो भरपूर वेळ आपण या ठिकाणी घेत आहे, तर ते थोडंसं चुकीचं होईल असं मला वाटतंय. चर्चा करा, वेळ घ्या, परंतु इतकाही नको की ते आमच्या लक्षात येईल. पंच, स्क्वेअर लेग पंच, काही इशारा आहे का तुमचा? लाईट मध्ये लक्षात नाही आलं, ठीक आहे. आपल्या KPL 2024 सीझन 2 साठी आपण या स्पर्धेसाठी पंच म्हणून या ठिकाणी नेमणूक केली आहे. ते प्रत्येकजी पांगारकर आणि शुभमजी भाटे दोनही केतकावळे गावाला बिलॉंग करतात. आपल्या पुरंदर तालुक्यातील भोर साईडचं शेवटचं गाव, ज्या ठिकाणी प्रति बालाजी मंदिर आहे. अत्यंत निसर्गरम्य असं हे गाव. त्या गावातील हे 2 पंच आपल्या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. दरम्यान शेवटच्या षटकातील पहिला चेंडू, या चेंडूवरती मिळाली 1 धाव. आता स्ट्राईकला आणलं जात आहे शुभमला. शुभम आणि विशाल या ठिकाणी आपण पाहतो अत्यंत सावध आणि जबाबदारीने फलंदाजी केली. 5 चेंडूत किती धावा जमवणार? सुंदर फटका, सुंदर झेल, जशास तसं प्रत्युत्तर. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानात संदेश जगताप. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला या ठिकाणी जमावे लागतील. चला तर या पुढची होणारी मॅच आहे, त्या मॅच मधील कर्णधारांना विनंती करतो. मायरा 11 आणि शिवसाम्राज्य प्रतिष्ठान दोनही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. दरम्यान लॉग ऑफच्या दिशेने तटवलाय चेंडू, क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव या ठिकाणी मिळते आणि सेट्स बॅट्समन पाहतो आपण विशाल जगतापला आणल्या जाते स्ट्राईकवर. विशाल उर्वरित 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार. म्हणजे या 3 चेंडूमध्ये एक उत्तुंग फटका मारण्याची गरज मात्र या ठिकाणी येऊन भासते. ओ, या ठिकाणी बॅटमध्ये चेंडू येत नाहीये. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न केला जात नाही. 1 धाव या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे विकेट न गमावता देखील या ठिकाणी नाथसाहेब 11 संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल की जास्त या ठिकाणी मोठाले फटके त्यांनी मारू दिले नाहीत. बॅटची कड पुन्हा एकदा पाहतो. संदेश जगतापला परतावं लागतंय आणि दुसरा फलंदाज बाद होईल ट्रॉफी फायटर संघाचा. चला शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि मायरा 11 वरचे शिव साम्राज्य प्रतिष्ठान 2 संघाच्या संघनायकांना विनंती करेन आपण या ठिकाणी या चेंडूवरती धाव मिळणार आहे. एकच धाव आहे ना? 1 आणि
5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. ट्रॉफी फायटर संघ आपण या ठिकाणी पाहिलं 34 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी बनवला गेला स्कोर 34 आणि श्रीनाथ साहेब 11 संघाला बनवायच्या आहेत 35 धावा, ज्या तुम्हाला बनवायच्या आहेत 30 चेंडूमध्ये. आता तुम्ही गोलंदाजीला वेळ घेतला, फलंदाजी पाठवायला वेळ घेऊ नका. मायरा 11 संघाचे या ठिकाणी कर्णधार आलेले आहेत. आपण पाहतो शिवसाम्राज्य प्रतिष्ठान संघाचे कर्णधार या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. कृपा करून आपण या ठिकाणी उपस्थित व्हा. मॅच सुरू होण्या अगोदर आपल्याला या ठिकाणी टॉस घ्यायचा आहे. शिवसाम्राज्य प्रतिष्ठान संघ कर्णधार पाठवा. पोपट मानसिंग जगताप आणि रोहिदास भोईटे दाजी या मान्यवरांच्या हस्ते आपण टॉस घेतोय. मान्यवरांना विनंती करेन आपण मैदानात या आणि या ठिकाणी टॉस होईल. कॅमेरामॅन तर टॉस कव्हर करतील. मान्यवरांना विनंती आपण मैदानात या. रोहिदास भोईटे दाजी मान्यवरांना विनंती आपण या टॉस साठी. पोपट नाना जगताप आपणासही विनंती आहे आपण यायचं आहे टॉस साठी. नाना आलेत, दाजी राहिलेत. चला या ठिकाणी टॉस होतोय. आपण पाहतो मायरा 11 संघ आणि शिवसाम्राज्य प्रतिष्ठान 2 संघादरम्यान टॉस जिंकला शिवसाम्राज्य प्रतिष्ठान. जसं टॉसला यायला उशीर लावला ना, निर्णय कळवा उशीर करू नका, नाहीतर मी डोकं खात राहणार. चला या ठिकाणी ट्रॉफी फायटर्स आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज मैदानात प्रस्थान करतायत, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच तुमच्याकडे चेंडू आहेत की देऊ? पस्तीस धावा जमवायच्यात. 35 30 चेंडू 35 धावा, 34 झालेत त्यांच्या. आपण पाहिलं नाथसाहेब 11 संघाकडून वैभव जगताप आणि प्रकाश जगताप 2 बॅटर मैदानामध्ये उपस्थित झालेले आहेत. ट्रॉफी फायटर संघाकडून कोण गोलंदाजी करणार? गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहाल विशालला, जो डावखोरे हाताचा विशाल, ज्याने उत्तुंग षटकार टाकला, आपल्या संघासाठी 34 धावा जमवण्यात मोलाचा वाटा या ठिकाणी उचलला. आता त्याला या ठिकाणी अष्टपैलू कामगिरी करावी लागणार आहे विशालला. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाहताय पॉइंट टेबलवरती पाहतो मी श्रीनाथ साहेब 11 3 नंबरचा संघ आहे आणि ट्रॉफी फायटर्स 4 नंबरचा. यातील जिंकणारा संघ 5 विन होतील तो टॉपला जाईल 10 गुणांसह आणि हरणारा संघ 4 नंबरला जागेवरती राहील. दरम्यान पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा, उत्कृष्ट गोलंदाजी विशाल करवी. तटवला चेंडू डिक्लेरेशन झोनकडे जातो. सुरुवात चांगली झाली आहे. कुठल्याही स्वरूपाचा या ठिकाणी धोका न पत्करता 1 धाव या ठिकाणी खात्यामध्ये जमा करतायत. आपण पाहिलं वैभव जगताप. या ठिकाणी पाहिलं तुम्ही जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. मी पुन्हा एकदा आमचे मित्र गेल्या वर्षा सीझन 1 मध्ये निलेशजी जगताप यांनी आमच्या सोबत समालोचनसाठी डिक्लेअर धावा, त्याची समालोचनसाठी भरपूर मदत केली. निलेशजी तुम्ही आज फोन केलात, आमच्या तब्येतीची विचारपूस केलीत. असंच प्रेम आमच्यावर राहू द्या. अशा स्पर्धेच्या माध्यमातून नवनवीन मित्र भेटत राहतात आणि ती मैत्री अजरामर राहते. त्या मैत्रीचे एक उत्तम उदाहरण पुनश्च एकदा मी धन्यवाद देईल निलेशजी जगताप यांना. आणि दरम्यान पाहिला आपण चेंडू येतोय निर्धाव विशाल जगताप यांच्या कर्वे. या ठिकाणी थोडासा ताळमेळात बदल, ताळमेळ चुकीचा, विकेट जाईल. खूप महत्वाची या ठिकाणी वैभव जगतापला परतावं लागतंय पॅव्हेलियन कडे.
आणि खूप स्वस्तात या ठिकाणी विकेट सापडली. मला तर असं वाटेल आपल्या शिवराळ भाषेत एक म्हण आहे, तरवाडाला मोहळ सापडणे, त्यातला एक प्रकार घडला. अगदी सिंपल, कुठल्याही स्वरूपाची त्या ठिकाणी जास्त धावपळ करावी लागली नाही आणि विकेट्स या ठिकाणी गमावली जाते. आपण पाहतो श्रीनाथ साहेब 11 संघाची आणि आव्हानं आपण लक्षात घेतात 24 चेंडूमध्ये आपण पाहिलं या ठिकाणी धावा अजूनही जमवायच्या आहेत. 24 चेंडू 33 धावा अजून जमवायचे. शिवसाम्राज्य प्रतिष्ठान आपलं हे कळवा, निर्णय कळवा. तसं मायरा 11 संघाला मला कळवायला. चला सामना सुरू करून घ्या. हा गेलेत प्लेयर बाहेर, चालू करा, काय हरकत नाही. खूप दूर वरती उजव्या एसटी बाहेरच्या खूपच बाहेर गेला चेंडू. हा वाईटचा येतो इशारा. सुंदर फटका, नेत्र दीपक फटका या ठिकाणी पाहिला आपण. 6 धावा पॉइंटच्या दिशेने मारलेला हा षटकार अगदी खणखणीत, उत्तुंग. रिप्ले पाहताय तुम्ही, पाहतच राहावा असा फटका. अगदी वीरेंद्र सहवागची आठवण झाली. 2003 वर्ल्ड कप पाकिस्तान विरुद्धची मॅच आठवा, अगदी तशाच स्वरूपाचा हा फटका होता. चला बॉल द्यायचा आहे मैदानात. नवीनच द्यायचा आहे का जुना देऊ का? शोधायत जुना बॉक्स कुठे, तो बॉक्स द्या बरं. बॉक्स द्या बरं. आपल्याकडे 2च चेंडू उपलब्ध आहेत जुने. सापडला का बॉल त्या ठिकाणी कोण शोधत असेल तर? जुने नाही आहेत, जुने 2च होते, तेही तुम्हाला दिलेत. चला सामना सुरू करून घ्या. ओ ओ निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहतो आपण. चेंडू हाताळतोय ऋतिक जगताप. पुन्हा एकदा अत्यंत भेदक मारा या ठिकाणी, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सुंदर फटका, चेंडू उंचवडालाय त्या ठिकाणी. पाहू आपण झेल होते का? खूप दूरवरती पळत जाऊन घेण्याचा प्रयत्न, झेल सुटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. जोरदार फटका, परंतु खूप उंच गेला. मिस टाइम फटका म्हणावा लागेल. जर तो बॅट मध्ये मिडल झाला असता ना तर तो नक्कीच षटकार गेला असता. शिवसाम्राज्य प्रतिष्ठान आपला अजून नियोजन नाही कळवलं आम्हाला तुम्ही. अगदी जमिनीला समांतर फटका, नोचा येईल इशारा, नो बॉल आणि 1 धाव पळून या ठिकाणी 2 धावा निश्चित मिळणार आहेत. म्हणजेच आपण पाहिलं या चेंडूवरती असणार आहे फ्री हिट.
चला, पंचांशी कुठल्या स्वरूपाचा कोणीही वाद नका घालू. अत्यंत तटस्थ विचाराचे किंवा तटस्थ निर्णयाचे पंच आहेत. दिला आणि ते अतिशय प्रोफेशनल पंच आहेत. तुम्ही त्यांना यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता. बॅटची कड या ठिकाणी घेतली जाते. डिक्लेरेशन झोनकडे चेंडू जातो. फ्री हिटचा मोठा फायदा उचलला गेला नाही, परंतु या एका धावेने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचता आहेत 14 धावा. एक चेंडू बाकी आहे अजून. 14 झालेत. 14 ते पण सांग. ओ झेल सुटतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, झाला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे अडवला गेलाय आणि पाहता पाहता या ठिकाणी धावा पळून पूर्ण होतील. 2 षटक संपलं जाईल. दुसऱ्या क्रमांकाचं धावा असतील 16. जिंकण्यासाठी 18 चेंडू 19 धावांची गरज. बॉल टू रन परिस्थिती, परंतु हे हाफपिच क्रिकेट आहे मित्रांनो. या क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं आणि मी पुनश्च विनंती करतो दोन संघाला, ओव्हर मधला गॅप तुम्ही जास्त वेळ घेताय. शिवसाम्राज्य प्रतिष्ठान, जेवढ्या वेळ कॉमेंट्री नाही ना तेवढ्या वेळ तुमचं नाव घेतलं गेलंय. राग मानू नका, पण निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला नाही. आदित्य कोंडे आपला निर्णय कळवा. पहिल्या चेंडूवर पाहिला आपण पॉइंटच्या दिशेला तटवला. 1 धाव या ठिकाणी नक्कीच मिळते. आव्हान बदलते. 17 चेंडू 18 धावा. बॉल टू रन परिस्थिती आहे नक्कीच, परंतु ट्रॉफी फायटर संघ कच्च्या गुरूचा चेला नाही आहे. आपण स्पर्धेत पाहिलेला आहे, त्यांनी देखील 5 पैकी 4 सामने जिंकलेत. जशास तसं उत्तर दिलंय. असे 4 संघ आहेत आपल्याकडे जे 5 पैकी 4 मॅचेस जिंकलेले. या ठिकाणी पाहिला आपण खोलवर टप्प्याचा चेंडू जवळ जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु मिस झालेला. बॅटची कड, चेंडू डिक्लेरेशन क्षेत्राकडे जातो. 1 धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. आव्हान पुन्हा बदलते. 15 चेंडू 17 धावा. हे मी वारंवार तुम्हाला का सांगतो, हाफपिच क्रिकेट आहे मित्रांनो, खूप वेगवान क्रिकेट आहे. तुम्ही 2 चेंडू जरी स्मरणातून काढून टाकले ना तरी तुम्हाला मॅचचं गणित लागणार नाही. या ठिकाणी आडव्या पट्ट्याने मारायचा प्रयत्न पाहिला आपण आडव्या बॅटनं. 1 धाव मिळते. पूर्णपणे डबल माइंड शॉट होता हा. तयार नव्हते या फटक्यासाठी, फक्त ग्लान्स करायचा होता, परंतु शेवटच्या क्षणी निर्णय घेतला की फटका मारावा, नाहीतर तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारायचा प्रयत्न काव कॉर्नरच्या दिशेने मारला. पुढील चेंडू आपण पाहिला शुभम जगतापचा. सुंदर, अति सुंदर फटका, जबाबदार फटका, गरजवंत फटका. जेवढी विशेषण देता येईल तेवढी कमी. या चेंडूवर मिळतील 6 धावा. आव्हान बदलते. 13 चेंडू 10 धावा. चला बॉल मैदानामध्ये द्या प्लीज. स्कोर सांगतो ना सर मी तुम्हाला. 25 धावा. 13 चेंडूत 10 धावा बनवायच्या तुम्हाला. ओ या ठिकाणी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट चिकट घेऊन चेंडू डिक्लेरेशन क्षेत्राकडे गेला. दरम्यान षटक संपला आहे 3ऱ्या क्रमांकाचं. आणि आता धावसंख्या आहे श्रीनाथ साहेब 11 संघाची 26 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू 9 धावांची गरज. हे पहा, शिवसाम्राज्य प्रतिष्ठान आपला निर्णय खरंच नाही कळवला.
हा तुम्ही कधी सांगितली तेच मी तुम्हाला विचारतो. मी वारंवार नाही ना सांगणार सर. एखादा खेळाडू इथं पाठवून सांगायला पाहिजे तुम्ही ना. बॅटिंग घेतली का? ओके डन. मायरा 11 संघ तुम्ही फिल्डिंगसाठी तयार राहा. गोलंदाज विशाल पुनश्च एकदा आपण पाहतो. तटवला चेंडू डिक्लेरेशन क्षेत्राकडे गेला. 1 धाव नक्कीच मिळते. आव्हान पुन्हा बदललं. 11 चेंडू 8 धावा. 11 चेंडू 8 धावा. आपण पाहतो मैदानामध्ये या ठिकाणी अंगभेदी मारा पण पाहिला. कुठलीही धाव नाहीये. कृष्णा फलंदाजी मार्कवर. या ठिकाणी शेवटच्या क्षणी चेंडू तटवला आणि आपण पाहिलं चेंडू गेला मिडॉनच्या दिशेमध्ये चौकाराला आणि खूप उपयुक्त अशा 4 धावा या ठिकाणी आपण पाहिलं. 9 चेंडू 4 धावांची गरज आहे श्रीनाथ साहेब 11 संघाला. या ठिकाणी विशाल जगताप गोलंदाजी मार्कवर. मायरा 11 संघ माझा आवाज येत असेल तर आपण वॉर्मअप करा. पुढची मॅच तुमची आहे. तयार व्हा. वाईडचा येईल इशारा. या ठिकाणी पाहता अवांतर धावसंख्येत भर होईल. धावसंख्या जमली आहे 32. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 9 चेंडू 3 धावा. या षटकामध्ये विजय प्राप्त होणार का? सुंदर फटका. अलेक्सा चेरिसने क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहिले 1 धाव मिळते. षटकार मारून विजय जिंकल्यास 500 रुपयाचं सुभाष दोडके यांच्या वतीनं बक्षीस आहे. या ठिकाणी आपण पाहिलं 4 धावा म्हणजे सुभाषजी दोडके यांचं बक्षीस या ठिकाणी जागेवरती राहत आहे.